नमस्कार, शशिकला किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तांदळाचे पापड करणार आहे। तर मी तिथे तांदळाचं पीठ घेतले, चांगलं चाळून घेतलेलं आहे। या मी 3 वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर आपल्याला आता 3 वाट्या ह्याचं पाणी ठेवायचं आहे उकळत। जेवढं पीठ तेवढं पाणी। तर मी ते गॅसवर पाणी ठेवते। चांगलं पाणी उकळलं पाहिजे। 1 2 आणि हे 3। तर मी चांगलं पाणी उकळलंय। आता आपल्याला याला चांगली उकळी ठेवायची द्यायची। मी आता इथे झाकण ठेवते, चांगलं उकळू द्या त्याला। तर मी आता इथे चिली फ्लेक्स घेतले, तुम्हाला जे टाकायचं आहे ते टाकायचं। चवीपुरतं मीठ आणि मी हे घेतलंय आपलं पापड खार घेतलेलं आहे। तो पण ना मी जरासं कमी घेतलाय, अति झाला तरी पापड आपले फाटतात, म्हणून मी अगदी थोडासाच घेतलेला आहे। कारण की आपलं पीठ एकदम कमीच आहे। छोट्या वाटीचे 3 वाट्या पीठ आहे, म्हणून आपल्याला हे कमीच घ्यायचं आहे। नाही अशी ना जरा माझा मोबाईल पडला वरून, काहीतरी स्टँडमध्ये प्रॉब्लेम झाला। इथे माझं पाणी उकळलंय, त्याच्यामध्ये मी चिली फ्लेक्स, चवीपुरतं मीठ आणि एक पापड खार, तुम्हाला दिसतंय की नाही, जरा जवळ घेते। ह्या गॅसवर म्हणजे कसं उकळतंय ते आपल्याला दिसेल। हे बघा, हे चांगलं आपल्याला उकळलेलं आहे। आता पिठामध्ये आपल्याला हळूहळू ओतून आपल्याला मिक्स करायचंय। आणि गॅस बंद करते आणि पिठामध्ये आपल्याला असं ओतून आपल्याला सगळं मिक्स करायचंय। तुम्हाला पिठाचं हे झालं, ठसका लागला मला। हाताने गरम असणार, म्हणून आपल्याला ह्याने सगळं मिक्स करायचंय। मिक्स करून आपल्याला असं ह्या मॅशरने आपल्याला असं सगळीकडे दाबायचंय। कारण काय पीठ खूप गरम आहे, आपण हात घालूच शकत नाही। तुम्ही अशा तांब्याने किंवा अशा पेल्या बिल्याने वाटीने घेतलात ना तरी हरकत नाही। या मॅशरने पण असं केलं ना तर आपल्याला अतिउत्तम। करता करता आपलं पीठ थंड होणार। चिली फ्लेक्स मला खोकला आला। चांगलं असं दाबून घ्यायचं, त्याच्या गुठल्या मोडून घ्यायच्या। तोपर्यंत आपलं पीठ पण थोडं थंड होतंय। थोडंसं आपल्याला काढून घ्यायचंय। हे आपल्याला बाजूला ठेवायचंय। जमेल तसं थोडंसं पाण्याचा हात लावून इथे ना मी तोपर्यंत पाणी उकळत ठेवते। तुम्हाला मी अशी वाफेवर ठेवणार नाही, मी पाण्यात टाकून करणार आहे। तुम्हाला मी दाखवते की मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि ह्याचं मी चांगलं असं मळून घेते। तो खोकला आला मला। हे बघा, मी चांगलं असं पीठ असं मळून घेतलंय आणि त्याचे हे 4 ते 5 गोळे केले, अति मोठे पण केले नाही। हे असे गोळे केले, त्याला असं मध्ये ना असा हे होल पाडायचा, म्हणजे बोट इकडे बाहेर पडेपर्यंत। हे बघा, असे त्याला चांगले असे मध्ये हे करून घ्यायचे। म्हणजे आपल्याला पाणी आपल्याला हे उकळत ठेवलेलंच आहे, परंतु आपलं पाणी उकळतंय। पीठ चांगलं मळून घ्यायचं। हे आपण पीठ भागवलेलं आहे, पण ह्याच्यात पण नाही, ह्याच्यात भागवल्यानंतर आपल्याला परत शिजवायचं आहे। तर आपण असं कोण चाळणीमध्ये ठेवतो, तर आपण आता आपल्याला पाण्यात ठेवायचे। तुम्ही बघा, पाण्यात ठेवून पण छान होतात। तुम्हाला अशी सोपी पद्धत दाखवते। असे त्याला चांगले असे होल पाडून घेते। हे बघा, हे असे आपले झालेले आहेत। हे असे तर पाणी उकळलं का आपण बघूया।
पाणी उकळायला थोडा वेळ पाहिजे. जवळजवळ पाणी आपलं उकळलेलंच आहे. तर आपल्याला उकळत्या पाण्यात टाकायचं. हे बघा, इकडे बघू शकता पाणी नाही. आपलं पाणी चांगलं गरम झालेलं आहे आणि उकळत आलेलं आहे. तर आपल्याला हे गोळे त्याच्यामध्ये सोडायचे आहेत. हे बघा, असे भरपूर पाण्यामध्ये सोडायचे आहेत. 3 4 आणि हे 5 असे आपले सोडून आपल्याला जवळजवळ 15 मिनिटं हे असंच ठेवायचं आहे. हे असे बघा, या उकळत्या पाण्यामध्ये. तर 15 मिनिटं मी सोडून टाकते आणि शिजवून घेते. चला, आपल्याला आता पीठ शिजला की नाही बघूया. हे बघ, 15 मिनिटाने मी चांगले हे उघडलेलं आहे. आता आपल्याला पीठ शिजला की नाही कसं ओळखायचं, तर हे गोळे असे वर तरंगतात. हे बघा, हे पहिले मी टाकले तेव्हा खाली बसलेले, आता शिजल्यानंतर हे असे वर तरंगायला लागले. हे बघा, असे खाली बसले नाही, बसलेले उचलले असे. तर आपल्याला हा एक एक असा हे असं हे काही काढायचं आहे. मी गॅस बंद करते. हा, तुम्हाला असेल एवढं पाण्यात टाकलं म्हणजे पातळ होईल, अजिबात नाही. आता मी ते सगळे नॅचरली असे हे गोळे असे गरम गरम असताना फोडून घेणार आहे. आपण हाताने हे करू शकत नाही, पण आपण गरम गरम असताना असे फोडून घ्यायचे. जेवढे तुम्ही याला हे कराल, मॅश कराल, तेवढं चांगलं. थोडं असं करून घ्यायचं. म्हणजे हात खूपच गरम आहे, हात घालायचंच नाही. थोडा वेळ आपल्याला गरम गरमच करून घ्यायचं आहे. तर हे आपल्याला एखाद्या पॉलिथिन पिशवीमध्ये घालून घ्यायचे आणि चांगलं रगडून आपल्याला हे करायचं. तर मी ही कपडासाठीच ठेवलेली आहे. तुम्ही कॉटनचा कपडा घेतला तरी चालेल आणि अशी पिशवी घेतला तरी चालेल. तर मी ही पिशवी घेतलेली आहे. तर मी असे याच्यामध्ये फोडलेले गोळे याच्यामध्ये पिशवीमध्ये टाकते. चांगलं पिशवीमध्ये टाकून याला चांगलं रगडायचं आहे. जेवढं मळणार तेवढं खूप छान होतं. आता आपल्याला परातीचं काम झाले, बाजूला करूया. त्या पिशवीमध्ये आपल्याला असं घेऊन चांगलं असं रगडायचं. असं रगडायचं आहे ह्या लादीवरच. मस्त जेवढं रगडणार ना, म्हणजे जवळजवळ 7 ते 8 मिनिटं असं रगडायचं आहे. तुम्ही कॉटनच्या कपड्यामध्ये घेतला तरी चालेल. असं खूप असं रगडायचं आहे. गरम असतं पण त्याला खूप रगडल्याचे आपल्याला, नाही तर आपले पापड फुटू शकतात. हे आपल्याला प्रोसेस जवळजवळ 6 ते 7 मिनिटं करायची. बघा, असं एकदम मऊ असं सॉफ्ट झाला पाहिजे म्हणून आपण असं पिशवीमध्ये घ्यायचा. कॉटनच्या कपड्यात घेतला तरी चालेल. एकदम थंड झाला तर तो
आपल्याला मी थोडं पाण्याचा हात लावते, खूप गरम आहे. हे बघा माझं आता हे चांगलं मळून झालंय. आता आपल्याला आपलं चांगलं पीठ झालंय की नाही आपण असा गोळा करून बघायचा. बाबा आपल्याला कुठे क्रॅक जात नाही ना. हे बघा असा मस्त असा गोळा झालेला आहे. तर आपल्याला पीठ आता बाहेर काढायचं आहे. असं बघा पिशवी अजून गरम आहे, असं मस्त बाहेर निघतंय बघा. त्याचे आपल्याला गोळे करून घ्यायचे. सगळ्याचेच घेत नाही, मला पाहिजे तेवढं घेते आणि मी असा परत पिशवीत ठेवते, काही हरकत नाही. मी असं घेते आणि परत आपल्याला पिशवीत मुंडावून ठेवायचं आहे ना, तर तो थंड होईल. म्हणजे ते घेते, चॉपर घेतलंय, चॉपरवर असं मस्त असं तेलाचा पण जास्त वापर नाही करायचा, पण मी थोडंसं अगदी हाताला नावाला लावते. तर आपल्याला इथे असं मस्त असे गोळाही करायचे. असं मस्त चॉपरवर आपल्याला हे करायचं. आपल्याला चांगलं गोल काही लाट करायचं आहे आणि आपल्याला कापून घ्यायचं आहे. मी छोटे छोटे करणार आहे, कारण माझा मी साच्यावर करणार आहे. माझा साचा एवढूसच आहे, एवढा पापड होणारच नाही माझ्या साच्यावर, पण मी छोटे छोटे करणार आहे. सुरीला थोडं तेल लावून आपल्याला हे सगळं कापून घ्यायचे. म्हणून छोटे छोटेच गोळे कापायचे, कारण का जेवढा पापड असेल तर साचा असेल तेवढा आपल्याला कापायचं आहे. हे बघा असे मी गोळे कापून घेते, तेवढे घेतलेत. ते सगळे गोळे मी असेच करून घेते आणि हे थंड होऊ नये म्हणून मी असं पिशवीत ठेवलेलं आहे. चिकटतं थोडं. तेल वापरत नाही का वास येईल ना, म्हणून आपल्याला तेल जास्त वापरायचं नाही. जेवढे छोटे करा पातळ करा तेवढे चांगले. असं सुरीला चिकटतं ते. असे एकसारखे केले ना पापड पण आपले एकसारखे होतात. मी हे थोडेसे गोळे करून घेतले. हे बघा असे एवढे छोटे छोटे मी गोळे केले, अति मोठे पण केलेले नाही. पीठ आपला एकदम मस्त झालेलं आहे, कुठेच क्रॅक होत नाही. तर आपण आता तिकडे जाऊया, प्लास्टिक घातलंय तिथे. चला हे बघा मी डायनिंग टेबलवर असा प्लास्टिक घातलेला आहे. आता मी ह्याच्यावर उभं राहूनच दाबणार आहे. मी छोटा गोळा घेतलाय, प्लास्टिक ठेवलंय आणि हा वरून आपल्याला प्लास्टिक टाकायचं. हा बघा माझा छोटा आहे, एकदम साचा छोटा आहे. असं माझा साचा आता जुना झालाय म्हणून तो जास्त काम करत नाही. हे बघा हे आपले एवढे पातळ असे मस्त होतात, पण छोटे होतात. आपल्याला असं हे इथे असं घालायचं आहे. तुम्हाला जाड वाटलं तर तिथेच असं फिरवायचं, हात बोट फिरवायचा असा, मग आपला थोडासा रुंद होतो. हे बघा सगळं जवळ आणतो दाखव. तसेच आपल्याला आता पापड करून घ्यायचे. मला नाही दिसत आहे ना. ती ना साच्या बरोबर नाही. आता साचा झाला आता तो जुना. हे बघा असं मस्त असं झालेलं आहे, तो जुना झाला आहे. आता त्याला ना चांगला आता नवीन मोठा घ्यावा लागेल, पण आपले छोटे छोटे होतात.
याच्यावर झाकण ठेवू, नाहीतर असं सुकतील. तुम्हाला असं जाड वाटलं तर तुम्ही याच्यावर असं लाटणं पण फिरवू शकता. पातळ वाटतात ना, त्याला साचा मोठा पाहिजे, पण मी पहिल्यापासूनच छोटे छोटे करते. म्हणजे आपलं आणि वाटलं जाड आहे तर आपल्याला इथे असं बोटाने आपल्याला असं रुंद करायचं आहे, होऊन जातो बोटाने रुंद. चला मग मी आता तुम्हाला हे देते. तुम्हाला मी हे असे पापड करून असे दाखवते. मी सगळे आता करून घेते डायनिंग टेबलवर उभी राहून, आणि मी नंतर दाखवते. हे बघा माझे पापड हे सगळे असे बनवून झालेले आहेत. आता मस्तपैकी आता सुकतील. मला असं मस्त खाली प्लास्टिकवर घातले, घरातच घातले. ह्या पापडांना ऊन नसला तरी चालतो, आपल्या फॅनखाली सुकवायचा आणि दुसऱ्या दिवशी एक ऊन दाखवायचा बस. हे बघा असं मस्तपैकी असे झालेले आहेत. चला असे म्हणजे पापड झालेले आहेत मस्त असे. चला तुम्ही नवीन चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आणि कशी माझी रेसिपी वाटली हे आपले पापडाची, मी तुम्हाला नवीन वाफ्यावर कसा शिजवायचा ते दाखवलं आहे, तर तुम्ही मला ते कमेंटमध्ये सांगा कसं होतं, ओके होतं की नाही ते. असं हे बघा असे मस्त झालेले आहेत. जास्त पण नाही केले, कमीत कमी अर्धा किलोचेच असतील. आता पीठ अर्धा किलोच होता, जास्त नव्हताच. कारण काय थोडे थोडे आपल्याला करायला बरं पडतं, आणि छोटे छोटे आहेत. कारण काय माझा साचाच छोटा आहे आणि एवढे मी लाटत पण नाही कधी. आणि थोडं आपल्याला जाड वाटले तर आपण लाटून घ्यायचे. चला बाय बाय.